ओके किंवा बोर्ड दिसतोय प्रत्येकाला व्यवस्थित. ठीक आहे. आपण बघा लास्ट लेक्चर मॅथमॅटिकल लॉजिक मॅथ फर्स्ट त्याच्यामधला एक इम्पॉर्टंट पॉईंट पाहिला होता तो होता ट्रूथ टेबल. बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण भरपूर एक्झाम्पल्स पाहिले. त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.2 ही IMP एक्सरसाइज ज्यातलं एक एक्झाम्पल बाळांनो फायनल येणारच आहे ते पाहिलेलं आहे. बरोबर आहे. ती एक्सरसाइज आम्ही पूर्ण संपली घेतली. आता सगळे एक्झाम्पल्स घेतले. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तो आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता काय असतं क्वांटिफायर? व्हॉट इज क्वांटिफायर? तर क्वांटिफायर हा काय असतो तर आपण आतापर्यंत एकूण 5 टाईपचे बेसिक सेंटेन्सेस पाहिलं. 4 टाईपचे बेसिक आणि ऍडिशनल सेंटेन्स पाहिला आपण. ऍसर्टिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याच्यामध्ये फक्त ऍसर्टिव्ह सेंटेन्सच स्टेटमेंट असतात. बरोबर आहे. बाकी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या स्टेटमेंट नसतात. आणि आपण एक ऍडिशनल सेंटेन्स पाहिली होती ती होती ओपन सेंटेन्स. बरोबर आहे. या ओपन सेंटेन्सचा प्रॉब्लेम काय होता? ओपन सेंटेन्स ट्रू पण असते आणि फॉल्स पण असते ऍट अ टाइम. की त्या व्हेरिएबलवर डिपेंड असते. म्हणजे जे ओपन सेंटेन्स आहे त्या ओपन सेंटेन्स व्हेरिएबल कॅरी करतात. काय कॅरी करतात? व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलला जर कंडिशन नसेल तर आपण जगातल्या कोणत्याही कंडिशनने आपण चेक करू शकतो. मग काही कंडिशनला ते ट्रू होतात, काही कंडिशनला फॉल्स होतात. बरोबर आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम काय होतो की तो व्हेरिएबल काय करतोय एक फिक्स नसल्यामुळे एक खूप मोठा लार्ज एरिया कव्हर करतो. मग आता काय करायचं तर आपल्याला तो व्हेरिएबल क्वांटिफाय करायचा. तो व्हेरिएबल काय करायचा? क्वांटिफाय करायचा. म्हणजे त्या व्हेरिएबल साठी स्पेसिफिक कंडिशन टाकायची. ओके. मग ज्या कंडिशन टाकण्यासाठी जे आपण वर्ड यूज करणार आहे किंवा ज्या फ्रेजेस यूज करणार आहे त्या फ्रेजेसला आपण काय म्हणणार? क्वांटिफाय. The phrases quantify the variable of in an open sentence are called quantified. Quantifiers काय? तर quantifier ची डेफिनेशन मला बोर्डवर आहे. काय? The phrases quantify the variable in open sentences are called quantified. म्हणजे अशा phrases किंवा ग्रुप ऑफ वर्ड म्हटलं तरी काय फरक पडणार? that quantify the variables in open sentence are called quantifier. Okay. मग त्या quantifiers किती प्रकारचे असतात? There are 2 types of quantifiers. Quantifiers are 2 types. Number 1 is universal quantifier and second one is existential quantifier. There are 2 types of quantifiers. Universal quantifier and existential quantifier. Okay. आता काय असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर? खाली घेतला आपण. नंबर 1 यातला युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके. युनिव्हर्सल क्वांटिफायर द क्वांटिफायर फॉर ऑल. त्याला मार्क करतो. हा आहे तो क्वांटिफायर म्हणजे हा आहे तो ग्रुप ऑफ वर्ड. इथे म्हणतो ना मी की असे ग्रुप ऑफ वर्ड की जे व्हेरिएबलला काय करतील? क्वांटिफाय करतील. मग क्वांटिफाय ह्या वर्डनी केलंय पहा. ह्या ग्रुप ऑफ वर्ड. कोणता आहे तो वर्ड? तो ग्रुप ऑफ वर्ड कोणता आहे? फॉर ऑल. फॉर ऑल. For every it's called universal quantifier. हे जे दोन आहेत फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी दोन्हीचा मिनिंग एकच आहे. फॉर ऑल म्हणजे सगळे आणि फॉर एव्हरी म्हणजे सुद्धा सगळे. ओके. मग हा जो काय आहे फॉर ऑल, हा 2 मिनिट फॉर एव्हरी सोडून देऊ. फॉर ऑल फक्त. फॉर ऑल हा जो आहे हा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. हा काय आहे? युनिव्हर्सल क्वांटिफायर. फॉर ऑल हा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि तो दाखवला जातो ह्या सिम्बॉल. उलटा ए पहा. ए काढलाय पण तो उलटा. आता ए काय? फॉर ऑल. ऑलचा ए. फॉर ऑल ए पण कॅपिटल ए घ्यायचा तो उलटा करायचा. हा आहे फॉर ऑलचा सिम्बॉल. बरोबर आहे. ओके. आता हा फॉर ऑल. फॉर ऑल म्हटल्यानंतर काय होतं बघा. फॉर ऑल द स्टुडंट्स ऑफ द क्लास. याचा अर्थ काय? क्लास मधल्या सगळ्या स्टुडंटसाठी. बरोबर आहे. माता बाळांनो फॉर ऑल कधी ट्रू असणार? जर दिलेल्या प्रत्येक एलिमेंटने व्हेरिएबलच्या जे प्रत्येक व्हॅल्यू असणार आहे व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूने
जर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय केली तर फॉर ऑल ट्रू असतो, फॉर ऑल ट्रू असतो. आणि दिलेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पैकी एका जरी व्हॅल्यूने दिलेली कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर बाळांनो हा फॉल्स. परत काय बोलतो नीट ऐका. युनिव्हर्सल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे कोणता? परत ऐका बाळांनो, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे कोणता? युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे फॉर ऑल. फॉर ऑल या सिम्बॉल दाखवायचा. आणि फॉर ऑल कधी ट्रू असतो? जर व्हेरिएबलच्या प्रत्येक व्हॅल्यूला दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर फॉर ऑल ट्रू असतो. पण जर एका जरी व्हॅल्यूला सॅटिस्फाय नाही झाली तर फॉर ऑल फॉल्स असतो. ओके. नेक्स्ट, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, आता बाळांनो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे कोणता? हा युनिव्हर्सल होता, बरोबर आहे. हा 2 नंबरचा आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. द क्वांटिफायर फॉर सम और फॉर वन और देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन किंवा मेन आहे देअर एक्झिस्ट. जसं आपण इथं फॉर ऑल घेतला तसं मी तर देअर एक्झिस्ट घेतला. देअर एक्झिस्ट इट कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. याला आपण म्हणणार एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. फॉर सम, फॉर वन, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन आणि देअर एक्झिस्ट या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. ह्या फक्त काय झालं, वेगवेगळ्या लिहिण्याची पद्धत झाली वेगळी, पण सगळ्यांचा मिनिंग एकच आहे, देअर एक्झिस्ट. ओके, इट्स कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आणि याचं नोटेशन आहे हे उलटाई. ई काढल्यानंतर तो फक्त फिरवायचा आहे, उलटाई, बरोबर आहे. ओके, हा जो आहे हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल आहे, बरोबर आहे, देअर एक्झिस्ट. आजपासून तुम्ही या सिम्बॉलला काय वाचणार? फॉर ऑल. या सिम्बॉलला वाचायचं फॉर ऑल आणि या सिम्बॉलला काय वाचायचं? देअर एक्झिस्ट. मुद्दा मी तिथे मार्क करून ठेवले. या सिम्बॉलला वाचायचं फॉर ऑल आणि ह्या सिम्बॉलला वाचायचं देअर एक्झिस्ट. ओके, आता देअर एक्झिस्ट म्हणजे तिथं कमीत कमी एक असला पाहिजे. मग सपोज देअर एक्झिस्ट कधी ट्रू असतो? मी तुम्हाला व्हेरिएबलचा खूप सारा व्हॅल्यू दिला आहे, त्यातल्या एका जरी व्हॅल्यूने दिलेली कंडिशन सॅटिस्फाय केली तर देअर एक्झिस्ट ट्रू असतो, कमीत कमी एकाने, बरोबर आहे. पण जर एकाने सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय नाही केली तर हा सुद्धा फॉल्स असतो. ओके, हा म्हणजे देअर एक्झिस्ट कधी ट्रू असणार तर व्हेरिएबलच्या दिलेल्या व्हॅल्यूज पैकी ऍटलिस्ट एका तरी व्हॅल्यूने, पुढे किती करू लक्ष घेणं नाही, पण कमीत कमी एका व्हॅल्यूने ती जी कंडिशन असेल ती जर सॅटिस्फाय केली तर हा देअर एक्झिस्ट ट्रू असतो. पण जर एका सुद्धा व्हॅल्यूने सॅटिस्फाय नाही केली तर हा देअर एक्झिस्ट फॉल्स असतो. ओके, नेक्स्ट, आता पुढचा जो 2 नंबरचा पॉइंट आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असतात? क्वांटिफाईड स्टेटमेंट तर ओपन सेंटेन्स with a quantifier, open sentence with a quantifier becomes statement. The statement is called quantified statement. म्हणजे जर मी ओपन सेंटेन्स मध्ये क्वांटिफायर लावून दिला, एका स्पेशल मिनिंगने जर मी क्वांटिफायर लावून दिला तर बाळांनो ते जे काही आहे ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या थिरीचा. ओपन सेंटेन्स विथ अ क्वांटिफायर बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतला तर हा. आता आपण काय पाहिलं तर क्वांटिफायर. आता क्वांटिफायर 2 टाईपचे, फॉर ऑल, आता त्यांचे नाव हे युनिव्हर्सल, एक्झिस्टेन्शियल. 2 मिनिटं ठेवा. फॉर ऑल, देअर एक्झिस्ट, बरोबर आहे. फॉर ऑल कधी ट्रू असतो? जर सर्वांनी सॅटिस्फाय केलं तर फॉर ऑल ट्रू, बरोबर आहे. आणि जर त्यातल्या एकाने जरी सॅटिस्फाय नाही केलं तर फॉल्स. एक्झिस्टेन्शियल कधी ट्रू असतो? ऍटलिस्ट एका तरी व्हॅल्यूने सॅटिस्फाय केली पाहिजे कंडिशन, बरोबर आहे. जर एकाने सुद्धा नाही केली तर हा सुद्धा काय असतो? फॉल्स असतो. ओके बरोबर, ठीक आहे. मग ओके, इथे घ्या पुढे सॉल्ड एक्झाम्पल. सॉल्ड एक्झाम्पल.
third example. Example number 1. First example, if A is equals to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, determine the truth value, of the following. Number 1, there exists, या सिंबल आपण there exist वापरणार आहे, there exists x belongs to A such that x minus 4 is equals to 3. Okay, there exists x belongs to A such that x minus 4 is equals to 3. बावनच आपला आन्सर घ्यायचे, वन बाय वन आपण सगळे आन्सर लगेच घेऊन टाकणार आहे. ओके, आता बाळांनो मला काय करायचंय बा, यांनी म्हटलं देअर एक्झिस्ट x belongs to A such that x minus 4 is equals to 3. बाळांनो ही आहे ती कंडिशन जी आपल्याला सॅटिस्फाय करून दाखवायची, बरोबर आहे. मग x belongs to A म्हणजे हा जो A हा सेट आहे, ह्या A हा सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला त्यांनी x म्हटलेलं आहे. मग A मध्ये असा एक एलिमेंट आहे का की जिथे मी त्यातून जर समजा 4 मायनस केले तर आन्सर 3 आलं पाहिजे. तर असा एलिमेंट आपण शोधू. ओके, 1 मधनं 4 मायनस केल्यावर होतात तर आन्सर येतं का 3 नाहीयेत. 2 मधनं 4 मायनस केल्यावर नाहीयेत. 3 मधनं 4 मायनस केलं तर नाहीयेत. 4 मधनं 4 मायनस केले आन्सर 3 नाहीयेत. 5 मधनं 4 मायनस केले आन्सर 3 नाहीयेत. 6 मधनं 4 मायनस केले आन्सर 3 नाहीयेत. पण 7 मधनं जर 4 मायनस केला तर आन्सर 3 येते. म्हणजे आपण असं म्हणतो 7 x is equals to 7 belongs to A. हा A मधला असा एक एलिमेंट आहे x belongs to A such that 7 minus 4 is equals to 3. म्हणजे त्या नंबर मधनं जर मी 4 मायनस केला तर आन्सर 3 येतंय. याचा अर्थ therefore x is equals to 7 belongs to A satisfy the equation, satisfy the condition x minus 4 is equals to 3. म्हणजे व्हेरिएबलच्या ह्या व्हॅल्यूने दिलेली कंडिशन सॅटिस्फाय केली. आता बाळांनो मुद्दा येतो देअर एक्झिस्ट. आतापर्यंत आपण याच्याकडे पाहिलंच नाही. मग पहा, फॉर ऑल मध्ये सगळ्यांनी सॅटिस्फाय केली पाहिजे. पण देअर एक्झिस्टला एकाने जरी केली तर चालते. मग इथे एकाने सॅटिस्फाय केली ना, म्हणजे इथे आपला एक एलिमेंट सापडला. मग देअर एक्झिस्ट कधी ट्रू असतो, कमीत कमी एक जण सापडला तरी. ओके, therefore given statement is true and its truth value is t. Therefore given statement is true and its truth value is t. ओके बाळांनो, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, म्हणजे हा फर्स्ट मधला सेकंड. हे डोक्यात घ्या, देअर एक्झिस्ट कधी ट्रू असतो, कमीत कमी एकाने तरी सॅटिस्फाय केलं पाहिजे तर. आणि फॉर ऑल कधी ट्रू असतो, जर प्रत्येकाने सॅटिस्फाय केलं तर फॉर ऑल ट्रू असतो. ओके बाळांनो, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल,
For all x belongs to A, x plus 1 is greater than or equals to 3. X plus 1 is greater than or equals to 3. ओके, सोल्युशन. ओके बाळांनो, आता इथं काय होतंय पहा. ओके, इथं बाळा पहिला मुद्दा हा आहे का कंडिशन शोधता आली पाहिजे. काय कंडिशन आहे इथे का x प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 3 आणि हा x जो आहे तो A चा मेंबर आहे. आपण 2 मिनिटं या फॉर ऑल ला बाजूला ठेवू. ओके, हा आता बाळांनो मग आता यांचं म्हणणं काय x प्लस 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 3 म्हणजे या x A मधला असे एलिमेंट की ज्याच्यात आपण 1 ऍड केला तर आन्सर 3 आणि 3 पेक्षा मोठे येते. तर बघ 2 मध्ये आपण उलटे करतात. 1 मध्ये ऍड केला तर होतं का सॅटिस्फाय नाही होत. 1 प्लस 1 2 होतो आणि तो 3 पेक्षा मोठा नाहीये. आता क्वांटिफायर पहा फॉर ऑल आहे. फॉर ऑल म्हणजे सगळ्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे होतं पण हा 1 सॅटिस्फाय करतोय का नाही. मग आपण इथं म्हणू शकतो x इज इक्वल टू 1 बिलॉंग्स टू A बरोबर आहे. बिलॉंग्स टू A अँड 1 प्लस 1 म्हणजे x च्या ऐवजी मी 1 टाकला विच इज इक्वल टू 2 विच इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. बरोबर आहे. म्हणजे 1 प्लस 1 जर घेतला तर 2 होतोय. तो 2 दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 1 बिलॉंग्स टू A does not satisfy condition x plus 1 greater than or equals to 3. बरोबर आहे. हा सॅटिस्फाय करत नाही. तर तुम्हाला फॉर ऑलचा विचार करा. फॉर ऑल मध्ये सर्वांनी केलं पाहिजे होतं ना. सर्वांनी केलंय का सॅटिस्फाय तर नाही. या एका नंबरने नाही केलेलं सॅटिस्फाय अँड देअरफॉर गिवन statement is false and its truth value is f. हे डोक्यात घ्या. जर फॉर ऑल मध्ये सर्वांनी सॅटिस्फाय केलं तर ट्रू असतो. सगळ्यांनी एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू सॅटिस्फाय केला असता तर आपण ट्रू लिहिला असता पण एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू सॅटिस्फाय केलेला नाहीये म्हणून हा फॉल्स. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. फॉर ऑल x belongs to A, 8 minus x is less than or equals to 7. ओके, आता बाळांनो आपण चेक करू सोल्युशन. ओके, x ची व्हॅल्यू आपल्याला आता फॉर ऑल 2 मिनिटं बाजूला ठेवा. x हे A मधनं घ्यायचे आणि कसे घ्यायचे तर तो जो काही A मधला एलिमेंट आहे तो जर 8 मधनं मायनस केला तर येणारा आन्सर 7 पेक्षा लेस 7 आलं पाहिजे. मग ठीक आहे 1 बाय 1 आपण सगळे चेक करू. 1 जर 8 मायनस 1 घेतला तर आन्सर इज 7 इज इक्वल टू 7. बरोबर आहे. ठीक. 2 घेतला 6 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. जर 3 घेतला 8 मायनस 3 5 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. 4 8 मायनस 4 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. 5 8 मायनस 5 3 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. 6 जर घेतला तर 8 मायनस 6 2 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. आणि ओके 7 घेतला तर 8 मायनस 7 आन्सर इज 1 इज लेस दॅन 7. बरोबर आहे. म्हणजे एक प्रत्येक ए मधल्या प्रत्येक एलिमेंटने याने सॅटिस्फाय केलं याने प्रत्येकाने सॅटिस्फाय केलं आणि आपला एक क्वांटिफायर फॉर ऑल आहे. मग फॉर ऑल कधी ट्रू असतो तर जर प्रत्येकाने सॅटिस्फाय केलं तर. ओके, मग आपण इथे काय लिहिणार हिअर x is equal to 1 2 3 4 5 6 7 belongs to A. हे सगळे A मधले एलिमेंट्स आहे which satisfy condition 8 minus x is less than equals to 7.
बरोबर आहे, प्रत्येकाने सॅटिस्फाय केलं. ओके, देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू and its truth value is t and its truth value is t. Okay बाळांनो, next fourth example. Fourth example आहे, there exists x belongs to A such that x plus 8 is equals to 16. ओके, हा सोल्युशन. आता बघा सोल्युशन पहा बरं, शोधा. इथे ए मध्ये असा एलिमेंट शोधायचा आहे की ज्यामध्ये 8 ऍड केल्यानंतर आन्सर 16 आलं पाहिजे. 1 करतोय का सॅटिस्फाय? नाही. 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही. म्हणजे या कोणत्याही एलिमेंट मध्ये 8 ऍड करा, आन्सर 16 येऊ शकत नाहीये. म्हणजे आपण म्हणणार देअर इज नो x बिलॉंग्स टू A such that x plus 8 is equals to 16. आता एक पण एलिमेंट नाही इथे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही 8 ऍड केले तर आन्सर 16 येणार आहे. ओके, therefore given statement is false and its truth value is f and its truth value is f. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. and its truth value is f. ओके, ठीक आहे. आता एक्सरसाइज 1.3 मध्ये आणखी एक क्वेश्चन आहे असा सेम, तो उद्या घेऊया आपण.